स्मशानभूमीचं नाव काढलं की अंगावर काटा येतो. काळजात धडकी भरते आणि डोळ्यांसमोर उभी राहते ती पांढऱ्या कपड्यातील विस्कटलेल्या केसांची भूत. पण कधी शांत डोक्याने विचार केला आहे का? ज्या मातीत आपण आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप देतो, ती जागा अपवित्र किंवा भयानक कशी असू शकते? विज्ञानाने मंगळावर वस्ती करण्याचे स्वप्न पाहिले आहे, पण आपण आजही स्मशानातील झाडावर मुंजा असतो अशा अफवांना घाबरतो. वास्तव हे आहे की स्मशानात असणारी शांतता आणि तिथला एकांत आपल्या कल्पनाशक्तीला वाव देतो. रात्रीच्या वेळी वाऱ्याने हलणारं पान किंवा एखादा फिरणारा प्राणी आपल्याला भूत वाटू लागतो. हे भूत स्मशानात नसतं, तर ते आपल्या अज्ञानात आणि भीतीत दडलेलं असतं. काही लोक म्हणतात की त्यांनी स्मशानात चमकणारे दिवे किंवा आकृत्या पाहिल्या. विज्ञानानुसार मानवी शरीरात फॉस्फरस नावाचा घटक असतो. अंत्यसंस्कारानंतर किंवा मृतदेह जमिनीत गाडल्यानंतर रासायनिक प्रक्रियेतून हा फॉस्फरस वायू बाहेर पडतो. हवेच्या संपर्कात येताच तो पेट घेतो आणि अंधारात चमकतो. यालाच लोक भूत नाचतात असं समजतात. हा केवळ एक नैसर्गिक रासायनिक बदल आहे, कोणताही चमत्कार नाही. खरोखर भीती वाटायला हवी ती स्मशानातील मृतांची नाही, तर समाजात वावरणाऱ्या अशा जिवंत भूतांची, जे अंधश्रद्धेचा बाजार मांडून बसले आहेत. स्मशानातील भीती दाखवून सामान्य माणसांची लुबाडणूक करणारे भोंदूबाबा हे खऱ्या अर्थाने समाजाला लागलेली पिशाच्च आहेत. स्मशान हे तर जीवनाचं अंतिम सत्य आहे. तिथे भीती कशाची? दिवसभर चालणारी धावपळ, चढाओढ, अहंकार आणि कोलाहल शेवटी या शांततेत विरून जातो. ही शांतता हे दर्शवते की माणूस कितीही मोठा झाला, त्याने कितीही संपत्ती मिळवली, तरी शेवटी त्याला याच निशब्द ठिकाणी यायचे आहे. हे जगातील सर्वात मोठे सत्य आहे.